नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एमएसटी सीईटी साठी पुढचा चॅप्टर डिस्कस करणार आहे, ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन, ज्याच्यामध्ये एमएसटी सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू कुठले कुठले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, थेअरी पॉइंट कोणते ते आपण समजून घेणार आहे। रॅपिड रिव्हिजन जी चालू केली आहे त्याच्या आधी आपण ड्युअल नेचरचे थेअरी पॉइंट ऑलरेडी बघितलेले आहेत बोर्डाच्या वेळेस, आणि हा चॅप्टर अतिशय सोपा होता। तसं जर बघायला गेलं तर दोन पॉइंट यातले असे आहेत की जे प्रॉब्लेम पॉइंट ऑफ व्ह्यू विचारले जातात आणि काही पॉइंट असे आहेत की जे थेअरी पॉइंट ऑफ व्ह्यू विचारले जातात। ग्राफवर सुद्धा यामध्ये क्वेश्चन येतात, त्यामुळे पुस्तकातल्या कॅरेक्टरिस्टिक्स यातल्या वाचणं गरजेचं आहे। त्या मी एक्सप्लेन करणार आहे, परंतु डिटेलमध्ये वाचा जेणेकरून तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजतील। चला स्टार्ट करूया। पहिला पॉइंट आहे आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर। पुढचा पॉइंट आहे फोटो सेल। थर्ड पॉइंट आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, आठवत असेल महत्त्वाचा पॉइंट होता। डेव्हिएशन इन जर्मन एक्सपेरिमेंट हा नवीन पॉइंट ऍड झालाय, त्याच्यामध्ये काही थेअरी पॉइंट आहेत, काही ग्राफ आहेत, त्यामुळे कॅल्क्युलस पार्ट जर बघितला आपण तर हा पहिला आणि हा दुसरा, थेअरी पॉइंट बघितले तर हा पहिला आणि हा दुसरा। यावर थेअरी क्वेश्चन येऊ शकतो, यावर प्रॉब्लेम येऊ शकतात। आपण वन बाय वन सर्व डिस्कस करूया। आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, हे इक्वेशन समजण्याच्या आधी आपण त्याचा इफेक्ट समजून घेणं गरजेचं आहे। या इफेक्टला आपण थोडंसं दोन पार्टमध्ये समजून घेऊया, एक एक्सपेरिमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आणि थोडं कॉन्सेप्च्युअल पॉइंट ऑफ व्ह्यू। या दोन्ही डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, डिटेलमध्ये दिलेत, थोडं समजून घेऊया। बघा, समजा आपल्याला एखादा इलेक्ट्रॉनला थोडंसं या मटेरियल पासून, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल पासून बाहेर घ्यायचं आहे। मग त्यासाठी आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे, आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन इज इक्वल टू फाय प्लस कायनेटिक एनर्जी। याचा अर्थ असा आहे की मी फोटॉनची एनर्जी देणार, म्हणजे इथून इलेक्ट्रॉन कधी बाहेर येणार, जेव्हा मी याच्यावर फोटॉन देणार, बंबार्ड करणार फोटॉन। मग फोटॉन जेव्हा येतो तेव्हा त्यातून एक इलेक्ट्रॉन आपण बाहेर घ्यायचा प्रयत्न करतो। वन फोटॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर वन इलेक्ट्रॉन। एक इलेक्ट्रॉन तेव्हाच बाहेर होतो जेव्हा इनफ एनर्जी एखाद्या फोटॉनकडे असते। असं होत नाही की 4-5 फोटॉन मिळून 2-3 इलेक्ट्रॉन बाहेर घेतलेत, हे पहिल्यांदा समजून घ्या। म्हणजे फोटॉनकडे इनफ एनर्जी पाहिजे, त्यातलं काही काम वर्क मध्ये जाणार आहे। वर्कचा अर्थ असा की तो इलेक्ट्रॉन कुठे आपल्याला माहित नाही, तो तिथून आपल्याला सरफेस पासून डिसअटॅच करायचं आणि बाहेर घ्यायचं आहे। आता एकदा त्यातली एनर्जी वेस्ट झाली किंवा खर्च झाली, कशासाठी, बाहेर आणण्यासाठी, की आता उरलेली एनर्जी कायनेटिक मध्ये जाईल। आता ह्याचा संदर्भ मी व्हॅल्यू मध्ये सांगितलं की तुम्हाला समजेल। समजा फोटॉनची एनर्जी 4 eV आहे, एखाद्या इलेक्ट्रॉनला इथून बाहेर येण्यासाठी 2 eV एवढी खर्च होती। सांगा की राहिलेली कायनेटिक एनर्जी किती? सोपं आहे, हे 4 हे 2 हे 2, म्हणजे इक्वेशन बॅलन्स झालं पाहिजे। या इक्वेशनला म्हणतात आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन। मग आता वर्क फंक्शन जे आहे ते आपण मिनिमम धरतो। जेव्हा आपण वर्क फंक्शन मिनिमम धरतो तेव्हा कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम मिळणार आहे। म्हणजे काय, येणाऱ्या एनर्जी मधला जो हिस्सा वर्कचा आहे तो फिक्स आहे। मग तो कधी बदलतो या ग्राफ मध्ये समजून घेऊया। बघा, याचा स्लोप सेम आहे, परंतु वर्क फंक्शन तेव्हाच बदललंय जेव्हा मेटल प्लेट बदलले। म्हणजे ही मेटल प्लेट 1 आहे, ही मेटल प्लेट 2 आहे। जर का मी हा सबस्टन्स बदलला तर वर्क फंक्शन बदलेल। उदाहरणार्थ जर दुसरं नवीन मी जर वर्क फंक्शन घेतलं 3, तर या केससाठी कायनेटिक एनर्जी येणार आहे 1 eV। थोडंफार या इक्वेशन बद्दल समजलं असेल तर पुन्हा एकदा रिवाइज करतो। वर्क फंक्शन म्हणजे इलेक्ट्रॉनला सरफेस पर्यंत आणायला लागणारी एनर्जी। फोटॉन एनर्जी म्हणजे काय, जी एनर्जी आपण त्या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर पाठवतोय। आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन आता बाहेर आलाय, आता बाहेर आल्यावर ज्या गतीने तो जाणार आहे ती आहे त्याची कायनेटिक एनर्जी। मग तुम्हाला डाऊट येऊ शकतो की सर इथला जो इलेक्ट्रॉन आहे तो 4 eV जर वर येण्यात खर्च झाला तर त्याकडे कायनेटिक किती? साहजिकच आहे 0। जरुरी नाहीये की प्रत्येक इलेक्ट्रॉन सेम स्पीडनी बाहेर जाईल, यावर आपण येणार आहे। प्रत्येक इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी ही वेगळी वेगळी असणार आहे, ते आपण समजून घ्या। परंतु पहिल्यांदा आपल्याला हे समजलं याचं कन्क्लुजन की एक फोटॉन एक इलेक्ट्रॉनला रिस्पॉन्सिबल आहे। मग जेव्हा आपण म्हणतो की इंटेन्सिटी वाढवतोय, मी इथून येणाऱ्या फोटॉन लाईटची मी इंटेन्सिटी वाढवतोय, तेव्हा आपण काय वाढवत असतो, फोटॉनचा काउंट वाढवतो। जर का फोटॉनचा काउंट वाढला तर एक फोटॉन एक इलेक्ट्रॉनला जबाबदार, म्हणजे फोटॉन वाढले इलेक्ट्रॉन वाढले। जर इलेक्ट्रॉन वाढले तर साहजिकच आहे फोटो इलेक्ट्रिक करंट वाढला। म्हणजे आपण म्हणू शकतो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोटॉन करंट, म्हणजे I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट। हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे। करंट तेव्हा आपल्याला वाढवता येतो जेव्हा आपण इंटेन्सिटी वाढवतो।
इंटेन्सिटी वाढली करंट वाढणार, इंटेन्सिटी कमी करंट कमी. कारण का रिव्हर्स बघायचं आहे. करंट जेव्हा आपला कमी होतोय ह्याचा अर्थ असा आहे की त्याची इंटेन्सिटी कमी आहे, इंटेन्सिटी कमी आहे ह्याचा अर्थ फोटॉनचा काउंट कमी आहे. हे दोन ग्राफ आपल्याला लक्षात आलेत का बघा. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला सांगितलेले आहेत हे इक्वेशन. ईपी म्हणजे फोटॉन एनर्जी, फाय म्हणजे वर्क फंक्शन, केई म्हणजे कायनेटिक एनर्जी. आता या इक्वेशन मध्ये सुद्धा काही व्हेरिएशन आहेत. जसं की बऱ्याचदा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण हे इक्वेशन असं वापरायचं नाहीये. मग ते आपण इक्वेशन कसं वापरतोय बघा. वर्क फंक्शनला पलीकडे पाठवायचं म्हणजे इक्वेशन बनेल ईपी मायनस फाय इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. खूप वेळा हे इक्वेशन आपल्याला कामाला येणार आहे. याचं रिझन सांगतो. ईपी आणि फाय म्हणजे फोटॉन एनर्जी आणि फाय वर्क फंक्शन याचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त हा थ्रेशोल्ड साठी आहे आणि हा जो आहे तो येणाऱ्या फोटॉनसाठी आहे. एक्झाम्पल दाखवतो. समजा मला न्यू मध्ये लिहायचं असेल तर ह्याला लिहिणार मी एच न्यू, म्हणजे ईपीचा फॉर्म्युला कशात कन्वर्ट केला मी एच न्यू. तसंच मला वर्क फंक्शनला काय लिहिता येईल एच इंटू न्यू नॉट. नॉट म्हणजे थ्रेशोल्ड, हे म्हणजे फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे कायनेटिक एनर्जी. हे त्याचं पहिलं व्हेरिएशन झालं. जर तुम्ही हे फ्रिक्वेन्सी न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी मध्ये नसेल लिहायचं, वेव्हलेंथ मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल एच सी बाय लॅम्डा. हे कोणासाठी येणार आहे याच्यासाठी व्हेरिएशन आहे. मायनस साइन ऍज इट इज. फाय साठी काय लिहिता येईल आपल्याला एच सी बाय नुसता लॅम्डा नाही लिहायचा, लॅम्डा नॉट म्हणजे ही थ्रेशोल्ड आहे इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. बाळांनो अशा फॉर्म मध्ये आपण का आणलंय कारण आपल्याला एच सी इथं कॉमन घेता येईल आणि बेसिक कॅल्क्युलेशन इझिली करता येतील. हे तीन व्हेरिएशन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन साठी महत्वाचे आहेत. जरी हे जनरलाइज इक्वेशन असलं तर यावर क्वेश्चन विचारले जाणार नाही, तुम्हाला क्वेश्चन यावर विचारले जातील. हे दोन इक्वेशन महत्वाचे आहेत आणि या सांगितलेल्या दोन कन्सेप्ट. अजून दोन ग्राफिकल कन्सेप्ट बाकी आहेत. त्यानंतर मग आपण स्टॉपिंग पोटेन्शियल काय असतं आणि कायनेटिक एनर्जी काय असतं हे समजून घेणार आहोत. बाळांनो आता पुढचा पार्ट पूर्ण लक्ष देऊन समजून घ्यायचा. शब्दांचा खेळ आहे, शब्द समजले कन्सेप्ट समजणार आहे. पूर्ण व्यवस्थित लक्ष द्यायचं. बघा लक्ष द्या. इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी अँड पोटेन्शियल. तीन वेगळे शब्द आहेत. इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, पोटेन्शियल. मी जेव्हा जेव्हा इंटेन्सिटी म्हणणार तुम्ही म्हणायचं इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. व्हिडिओ बघताना पण बोलायचं म्हणजे लक्षात राहतं. इंटेन्सिटीचा बाकी कोणाशी काही संबंध नाही हे पहिला समजून घ्या. इंटेन्सिटी म्हटलं की करेक्ट करंट म्हणायचं. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. मग राहिले दोन गोष्टी फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल. आता पोटेन्शियलला समजण्याच्या आधी आपण स्टॉपिंग पोटेन्शियल काय असते बघूया. म्हणजे काय माहिती का हा इफेक्ट चालू झाला कुठला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपला चालू झालेला आहे आणि आपले इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथं पोहोचतायत. इलेक्ट्रॉन इथं पोहोचतायत. आता आपण पोलॅरिटी रिव्हर्स केली आणि इथं पोहोचणाऱ्या इलेक्ट्रॉनला पोहोचूच द्यायचं नाही ठरवलं. मग सगळे इलेक्ट्रॉन जर आपण तिथं थांबवले इकडे जे येत होते, आपण असं का करतोय अरे समजण्यासाठी की इफेक्टला थांबवण्यासाठी किती ताकद लागते म्हणजे किती व्होल्टेज लागतं. तर तुम्ही विचार करा इथून एक इलेक्ट्रॉन 2 EV ने जातोय, एक इलेक्ट्रॉन 4 EV ने जातोय. मला सगळ्यांना थांबवायचं आहे तर मला व्होल्टेज किती लागेल. नक्कीच तुम्ही 4 वगैरे असं काहीतरी म्हणणार कारण 4 ला थांबवलं तर 2 असा पण थांबणार आहे. ह्याच्याकडे 2 ताकद आहे, एकाकडे 4 आहे. 4 वाला थांबला की 2 पण थांबणार आहे. त्यामुळे आपण 4 EV एवढी जी कायनेटिक एनर्जी आहे त्याच्या इक्वल स्टॉपिंग पोटेन्शियल देतो. दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज कन्सिडर ॲज इक्वल टू मतलब कायनेटिक मॅक्झिमम एनर्जी. कायनेटिकची जी मॅक्झिमम एनर्जी असती, कायनेटिक मॅक्झिमम जी इक्वल असती ती EV0 असती. हा V0 म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. किती विरुद्ध व्होल्टेज द्यायचं म्हणजे हा इफेक्ट थांबेल. मी पुन्हा सांगतोय हे सगळं मी सांगितलंय कायनेटिक एनर्जी बद्दल. इंटेन्सिटी म्हटलं की करंट म्हणायचं. मग आता विषय असा आहे की ठीक आहे सर आम्हाला हे कळलं की स्टॉपिंग पोटेन्शियल काय आहे. आता फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल ह्याचं रिलेशन काय आहे थोडंसं आपण बाजूला बघूया. ईपीचा फॉर्म्युला आठवतंय का बघा तुम्हाला. फक्त ईपीचा तो नको, पूर्ण नको. ईपी इज इक्वल टू एच न्यू. न्यू इज व्हॉट फ्रिक्वेन्सी. मग मला तुम्ही सांगायचं जर का मी फ्रिक्वेन्सी वाढवली तर ईपी काय होणार आहे वाढणार आहे. जर मी फ्रिक्वेन्सी कमी केली तर एनर्जी ऑफ फोटॉन कमी होत जाणार आहे. मग त्याचं कन्क्लुजन काय मिळतंय ते आपण बघूया. हे महत्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. फॉर डिफरंट फ्रिक्वेन्सीज आय नॉट रिमेन सेम. का रे बाळांनो आय नॉट का सेम राहिला. करेक्ट कारण आय नॉट इज डिपेंड ऑन इंटेन्सिटी. या दोघांचा काय दूर दूर पर्यंत संबंध सध्या तरी नाही कारण हे पोटेन्शियल आपण रिव्हर्स बोलतोय. रिमेन सेम बट हे महत्वाचं आहे बट V0 म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल चेंजेस.
आता बघा लक्षात घ्या, मी मेन इक्वेशन पुन्हा एकदा लिहितो आणि एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. ईपी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी. मटेरियल सेम वापरलंय म्हणजे वर्क फंक्शन बदलणार नाही. तो म्हणतोय तुम्ही बाकीचे गोंधळ घाला, मी तेवढाच राहणार. अरे मग तुम्ही ही एनर्जी वाढवली, अरे फ्रिक्वेन्सी वाढवली म्हणजे फोटॉन एनर्जी वाढली. हा म्हणतोय मला एवढंच पाहिजे, बाकीचं तुमचं तुम्ही गोंधळ घाला. मग उरलेली एनर्जी कोणाकडे गेली? कायनेटिक एनर्जी. आणि आपल्याला माहितीये कायनेटिक मॅक्झिमम एनर्जी वाढली की स्टॉपिंग पोटेन्शियल वाढणार आहे. म्हणून आपण म्हणतोय फॉर द डिफरंट फ्रिक्वेन्सीज आय नॉट रिमेन सेम बट व्ही नॉट चेंजेस. म्हणजे हा जो सॅच्युरेशन करंट आहे, करंट कोणावर डिपेंड? तुम्हाला माहिती, मला माहिती, सगळ्यांना माहितीये. ज्यांनी व्हिडिओ बघितला त्याला माहितीये. परंतु व्होल्टेज जे आहे ते प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या लेवलला काय येतंय, याचा अर्थ असा आहे यांची प्रत्येकाची ईपी म्हणजे फोटॉनची एनर्जी वेगळी वेगळी आहे, म्हणजेच त्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. आय होप हा पॉईंट कळला असेल. जर समजला नसेल परत एकदा बघा, समजून येईल. वही पेन घेऊन बसा, डिटेलमध्ये समजेल. पुढचा पॉईंट आपण बघूया. फॉर डिफरंट इंटेन्सिटीज वी नॉट रिमेन सेम. आता वी नॉट सेम आहे बट आय नॉट चेंजेस. हे तर आपण पाठ केलं ना सुरुवातीला. जेव्हा जेव्हा इंटेन्सिटी बदलणार तेव्हा काय होणार? करंट बदलणार. त्यावेळेस व्ही नॉटचा काहीही संबंध नाही. म्हणजे मी जर इंटेन्सिटी वाढवली, फोटॉन वाढले, इलेक्ट्रॉन वाढले, करंट वाढला. म्हणजे लोअर इंटेन्सिटीला लोअर सॅच्युरेशन करंट, हायर इंटेन्सिटीला हायर करंट. परंतु त्यावेळेस स्टॉपिंग पोटेन्शियल बदलणार नाही, जसं इथं बदललं होतं. म्हणून हे दोन ग्राफ समजण्यासाठी हे दोन वाक्य समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल काय, फ्रिक्वेन्सी काय, इंटेन्सिटी काय, पुन्हा विचारतो, मेसेजमध्ये कळवायचं. इंटेन्सिटी बदलली, कोण बदलतं? मेसेजमध्ये कळवायचं. आता आपण हे जे सगळे थेरॉटिकल पॉईंट बघितले त्याचे आपण फॉर्म्युले समजून घेऊया. सर्वात महत्वाचा, जिथं जिथं मी ईपी म्हणतोय, अरे ते फोटॉन एनर्जी आहे. पी का लिहितो माहिती का? बऱ्याचशा पुस्तकात लिहिलेलं नाहीये ते, पण ती फोटॉनची एनर्जी मुलांना कळत नाही म्हणून मी फोटॉन एनर्जी ईपी लिहिले. एच न्यू. आता मला सांगा न्यू म्हणजे काय? नवीन नाही रे बाळा, नो. फ्रिक्वेन्सी एच सी बाय लॅम्डा. लॅम्डा म्हणजे काय? वेवलेंथ. आता इथं कळलं पाहिजे वेवलेंथ हे एनर्जीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि फ्रिक्वेन्सी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. क्वेश्चन विचारू शकतात, ग्राफ विचारू शकतात. परंतु एच सी ही व्हॅल्यू बऱ्याचदा वापरावी लागती, म्हणून त्याचं एक कन्व्हर्जन मी इथे लिहिलंय. एच सी इज इक्वल टू 12,400. हे एनसीआरटी मध्ये वापरलंय, बऱ्याच क्वेश्चन मध्ये वापरलंय, काही पुस्तकात 12,500 पण वापरलेलं आहे. फार उत्तरात फरक पडत नाही, पण लक्षात ठेवायला सोपं आहे ना. 12,400 अँगस्ट्रॉम. पण नॅनोमीटर मध्ये असेल तर 124,10 काढून टाकायचा. हा बेसिक फॉर्म्युला आहे. एच सी जिथं जिथं तुम्ही ही व्हॅल्यू वापरू शकता, परंतु कंडिशन आहे अँगस्ट्रॉम आणि ईव्ही मध्ये पाहिजे. आता आपलं इक्वेशन हे आठवत असेल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ईपी मायनस फाय. व्हेरिएशन लिहूया आपण याचे. चला 1 बाय 1 लिहूया. कायनेटिक एनर्जी काय असू शकते? सर्वात महत्वाचं, कायनेटिक एनर्जीला आपण लिहू शकतो स्वतः कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, आता हे फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात लिहूया. सांगा मला. एच न्यू मायनस एच न्यू नॉट. हे पहिलं व्हेरिएशन झालं याचं. आता मी याचं दुसरं व्हेरिएशन लिहिणार आहे. कायनेटिक एनर्जीला मी बदलतो, आता स्टॉपिंग पोटेन्शियल मध्ये लिहितो ई इंटू व्ही नॉट. आता हे असंच ठेवतो. अरे दुनियाभरचे व्हेरिएशन करता येतात. एच न्यू, आता हे न्यू आहे आणि हे व्ही नॉट आहे, मायनस एच न्यू नॉट. इक्वेशन नंबर 2. म्हणजे मी फक्त काय केलं, या दोघांना सेम ठेवलं. आता मी असंच व्हेरिएशन वेवलेंथ मध्ये लिहू शकतो. म्हणजे कसं लिहिणार मी? पुन्हा कायनेटिक एनर्जी हेच मी लिहिलंय, पण आता इथं बदलणार. काय लिहिणार मी? एच सी बाय लॅम्डा. इथं काय लिहिणार? एच सी बाय लॅम्डा नॉट. इक्वेशन नंबर 3. अजून मी काय व्हेरिएशन करू शकतो? अरे तेच परत ई नॉटला टाकायचं. म्हणजे ई व्ही नॉट इज इक्वल टू एच सी बाय लॅम्डा मायनस एच सी बाय लॅम्डा नॉट. हे असे व्हेरिएशनचे फॉर्म्युले तुम्हाला क्वेश्चन सोडवताना दिसतील. एकच लक्षात ठेवायचा, व्हेरिएशन तुम्हाला बनवता आले पाहिजे. असे फॉर्म्युले किती लक्षात ठेवणार? तुम्ही स्कूलमध्ये असे इक्वेशन सोडवले असाल बघा. 2x प्लस 3y इज इक्वल टू 4 असं काहीतरी असतं. अजून एक एक्स आणि वायचं इक्वेशन दिलं जातं आणि म्हणतात एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढा. अशा टाईपचे क्वेश्चन यामध्ये बरेचसे असतात. ते क्वेश्चन आपण प्रॅक्टिसच्या वेळेस सोडूया. पण लक्षात ठेवा, अशा पॅटर्न मध्ये हे क्वेश्चन सोडावे लागणार आहेत. काय कॉन्स्टंट आहे, काय व्हेरिएशन आहे हे बघावं लागेल. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे फॉर्म्युले मी मॅक्झिमम यामध्ये कव्हर केलेत. एकच पार्ट राहिलाय ईव्ही टू जूल कन्व्हर्जनचा. जूल टू ईव्ही कन्व्हर्ट करताना तुम्हाला आलं पाहिजे. एवढाच फक्त एक पार्ट मी यामध्ये सोडलाय.
बाकी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पूर्ण कव्हर झालेला आहे. आपण पुढचा पॉईंट आता बघणार आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. ते डी ब्रॉग्ली नाहीये, ऍक्च्युली आपण इंडियन त्याला प्रोनाउन्स करतो डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, पण ते आहे डी ब्रॉय. आणि आता डी ब्रॉग्ली असो ब्रॉय असो, फॉर्म्युला लक्षात ठेवा, ते महत्वाचं आहे. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचा. मग पी म्हणजे मोमेंटम आहे, एच हा कॉन्स्टंट आहे, लॅम्बडा ही त्याची वेव्हलेंथ आहे. आता आपण काय करतो, पी ला थोडं व्हेरिएशन मध्ये आणतो, म्हणजे मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. ह्याचे जर व्हेरिएशन केले तर आपल्याला एक जनरलाइज फॉर्म्युला मिळतो, पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा, जो इथं लिहिलाय तोच. ई म्हणजे फोटॉन एनर्जी डिवाइड बाय स्पीड, किंवा एचचं व्हेरिएशन येतं एच न्यू अपॉन सी. हे वेगळे वेगळे व्हेरिएशन लक्षात ठेवा, एकाच फॉर्म्युल्यावरून बनलेले आहेत. त्याच्यानंतर काय माहिती का, आपण जर एखाद्या इलेक्ट्रॉनसाठी सॉल्व्ह करायला गेलो तर नॅनोमीटर मध्ये हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे, बऱ्याचदा क्वेश्चन यावर येतो. बाकीचे फॉर्म्युले पण महत्वाचे आहेत, परंतु हा फॉर्म्युला सर्वात जास्त महत्वाचा आहे, सिलेबसमध्ये मेन्शन आहे. 1.228 डिवाइड बाय व्ही, हे दिलेलं व्ही जे आहे व्होल्टेज आहे. नॅनोमीटर मध्ये घेतलं तर 1.228 घ्यायचं. समजा एंगस्ट्रॉम मध्ये दिलं असेल तर अंडर रूट ऑफ 150 डिवायडेड बाय व्ही म्हणजेच व्होल्टेज घेतलं तरी चालतंय. हे इक्वेशन एका जनरलाइज इक्वेशन वरून आलंय. ते इक्वेशन आहे लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ऑफ 2m/q_v. आता हा जो क्यू आहे हाच तो चार्ज पार्टिकल आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. पुढचा, जर इलेक्ट्रॉन असेल तर हा फॉर्म्युला, फोटॉन असेल तर 0.228 डिवाइड बाय रूट व्ही. सगळ्या ठिकाणी व्ही जे आहे ते व्होल्टेज आहे. अल्फा पार्टिकल साठी विचार केला तर 0.101 डिवाइड बाय रूट व्ही. हे दोन्ही एंगस्ट्रॉम मध्ये दिलेले फॉर्म्युले आहेत. न्यूट्रॉन साठी विचार केला तर 0.202. हे बघा, या व्हेरिएशन मध्ये लक्षात ठेवायला सोपं आहे, अंडर रूट ऑफ व्ही एंगस्ट्रॉम. याचे चान्सेस सर्वात कमी, ह्याचे चान्सेस सर्वात जास्त. हा पुस्तकात कुठं मेन्शन पण नाहीये, परंतु आता तुम्हाला माहित आहे की जेडब्ल्यू नीटचे क्वेश्चन येऊ शकतात, त्या लेवलचे ते सांगतायत, तर एक स्टेप करून ठेवायला काय अडचण नाही. एवढा फॉर्म्युला केला तर काय बिघडणार नाहीये. तसंच आपल्याला केटीजी मध्ये एक रिलेशन दिले, त्यावरून मी लिहिले तर लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ टी. हे एका गॅस मॉलिक्युल साठी रिलेशन आहे टेम्परेचर आणि वेव्हलेंथचं. म्हणजे वेव्हलेंथ असोसिएटेड विथ गॅस मॉलिक्युल वेअर इज इनवर्स ॲज अ स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर बरोबर वेव्हलेंथचं रिलेशन दिलंय. एमसीक्यू यावर बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. हे पार्ट आपल्याला डी ब्रॉग्ली मध्ये समजून घ्यायचे. मी आतापर्यंत कव्हर केलेले दोन्हीही पार्ट हे कॅल्क्युलेशनचे. आता पुढचा जो पार्ट आपण कव्हर करणार आहे ते थेरॉटिकल आहे, कन्सेप्च्युअल आहे. पुढचे नवीन 2 पॉइंट यातले राहिलेले थेरॉटिकल आहेत, थोडंसं समजून घेऊया. हा डेव्हिएशन आणि जर्मन एक्सपेरिमेंट जो आहे तो नवीन ऍड झालेला आहे. एनसीईआरटी मध्ये बघितलं तर हा रिड्यूस झालाय. त्यामुळे जेडब्ल्यू नीटचे जे स्टुडंट आहेत त्यांनी थोडंसं समजून घ्यावं, कारण हे स्टेट बोर्डला पण आहे आणि आपल्या एमएसटी सीईटीला सुद्धा आहे. त्या एक्सपेरिमेंटने आपल्याला काय सांगितलंय की डी ब्रॉग्लीने एक हायपोथेसिस सांगितलं होतं, त्याला प्रूव्ह करायचं काम या 2 सायंटिस्टनी केले. डेव्हिएशन आणि जर्मन एक्सपेरिमेंट मध्ये प्रूव्ह करून दाखवलंय. या प्रूव्ह करताना त्यांनी काही कंडिशन सांगितल्या होत्या, काही व्हॅल्यूज सांगितल्या होत्या. मग तो एक्सपेरिमेंट समजून घेऊया. त्यातला पहिला पॉईंट महत्वाचा आहे, यांनी काय व्हेरीफाय केलं तर सर्वात महत्वाचं डी ब्रॉग्ली हायपोथेसिस हे त्यांनी व्हेरीफाय केले. नंतर त्यांनी काय केलंय, इलेक्ट्रॉन जो अंडरगो होतोय प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन हे एक्सप्लेन केलंय. साहजिकच आहे, इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन हे लाईटच्या रिलेटेड आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि लाईट म्हणजेच डी ब्रॉग्ली हायपोथेसिस बद्दल एक्सप्लेनेशन यामध्ये दिलंय. म्हणजे फ्रिंजेस बनवलेत, ब्राईट, डार्क, अशा पद्धतीने एक्सप्लेन केलंय इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन पॅटर्न युझिंग डी ब्रॉग्ली एक्सपेरिमेंट किंवा डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वापरून. नंतर काय, आता हा जर तुम्हाला एक्सपेरिमेंट ऑब्झर्व करायचा असेल तर त्या सेटअप मधल्या त्यांनी काही कंडिशन सांगितल्या होत्या की कधी आपल्याला सर्वात जास्त चांगला आउटपुट मिळतोय. तर त्यांनी ऍक्सेलरेटेड पोटेन्शियल जे ठेवलं होतं तर ते 54 व्होल्ट होतं. व्हॅल्यू लक्षात ठेवायची, किंवा एनर्जी मध्ये बोलायचं झालं तर 54 EV ग्राफ मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. त्यावेळेस एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू म्हणजे एक्सपेरिमेंट करून मिळालेली वेव्हलेंथची व्हॅल्यू जी आहे ती 0.165 नॅनोमीटर इतकी मिळाली होती. आणि थेरॉटिकल कॅल्क्युलेशननी म्हणजेच डी ब्रॉग्लीच्या कॅल्क्युलेशननी, हे प्रॅक्टिकली आहे हे डी ब्रॉग्लीच्या कॅल्क्युलेशननी आहे, ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0.167 नॅनोमीटर. दोन्ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट इक्वल आहेत किंवा जवळपास सेम आहेत. म्हणून आपण म्हणतो हायपोथेसिस जे त्यांनी सांगितलं त्याला प्रूव्ह केलं डेव्हिएशन आणि जर्मन एक्सपेरिमेंटने. आणि त्यावेळेसचा त्याचा बीम अँगल जो होता तो 50 डिग्री. लक्षात ठेवायचं 50 डिग्री अँगल, 54 व्होल्ट, या 2 व्हॅल्यू या एक्सपेरिमेंट मधल्या महत्वाच्या आहेत. आणि त्याचा ग्राफ हा पुस्तकात ग्राफ दिलेला नाहीये, त्यामुळे ह्याचं थोडंसं स्क्रीनशॉट घ्या आणि हे लिहून घ्या. हे कंटेंट तुमच्यासाठी थेरॉटिकली महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर काय, फोटोसेल, मी मला सांगितलं होतं फोटोसेलची ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऍप्लिकेशन आलं तर थेरॉटिकल.
परंतु इक्वेशन जर असेल तर तेच येणार आहे, E इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू HC बाय लॅम्डा. आला प्रश्न तर यावर येईल किंवा थेरॉटिकल क्वेश्चन येईल. थेरी यातलं वाचणं गरजेचं आहे. बाकी सर्व पॉईंट आपण यामधले कव्हर केलेत. ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन कव्हर झालेलं आहे. बरेचसे चॅप्टर आम्ही अपलोड केलेले आहेत. मग ते फिजिक्सचे असतील, केमिस्ट्री असतील, मॅथ्स असतील, बायो असतील, सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा मित्रांनो. नोट्स बनवा आणि सीईटीला याचा पुरेपूर वापर करून घ्या. त्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतील प्रिव्हियस इयरचे, ते आम्ही इंस्टाग्रामवर तसेच युट्यूबवर पोस्टमध्ये त्याचे काही क्वेश्चनची बँक किंवा प्रॅक्टिससाठी क्वेश्चन अपलोड केलेत. चॅप्टरचा हा जो चॅप्टर आहे त्याचा व्हिडिओ बघायचा आणि ते क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे, सुटतात का बघायचे. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक नवीन सिरीज चालू करणार आहे ज्याच्यामध्ये या थेरी कॉन्सेप्टवर असणारे सगळे क्वेश्चन आम्ही सोडवून देणार आहे.